विचारलं की डिहायड्रेटर, प्रायमर आणि बेस कोट हे इम्पॉर्टंट आहे का? तर आज मी आन्सर सांगेन. डिहायड्रेटर जे आहे ते सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. नेल प्रिपरेशन झाल्यानंतर आपण डिहायड्रेटर लावतो. डिहायड्रेटरचं काम काय आहे? नेल प्लेट किंवा नेल बेडला डिहायड्रेट करायचं काम डिहायड्रेटर करतं. ऍज अ डिहायड्रेटिंग एजंट त्याला आपण म्हणलं जातं. नेलवरती थोडंफार मॉइश्चर असतं किंवा ऑइल कंटेंट असतं, त्याला रिमूव्ह करायचं काम डिहायड्रेटर करतं. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पीएच लेवल मेंटेन करायचं काम डिहायड्रेटरचं आहे. दुसरं आहे नेल प्रायमर. नेल प्रायमरलाच आपण प्रो बॉन्ड पण म्हणतो. नेल प्रायमरचं काम काय आहे? जेल पॉलिशला किंवा एक नेल प्लेटला आपल्या अॅडहेसिव्हनेस देण्याचं काम नेल प्रायमरचं आहे. फाउंडेशन किंवा त्याला बेस कोट म्हणतो, एक जण बेस जेल म्हणतात. बेस कोट आणि बेस जेलचं काम काय आहे? आपल्या जेल पॉलिशला होल्ड करून ठेवायचं काम फाउंडेशन करतं. तुम्ही ऐकलं असाल जेल पॉलिश जे आहे ते चिप ऑफ होतं किंवा लगेच निघून जातं, त्याचं लॉंग लास्ट स्टे नसतं, कारण त्यांनी बेस कोट किंवा फाउंडेशन लावलेलं नसेल. जर फाउंडेशनचं काम तेच आहे की बेस जेलला किंवा जेल पॉलिशला होल्ड करून ठेवायचं काम फाउंडेशन करतं. त्याच्यामुळे हे तिन्ही पण जे केमिकल आहेत ते सगळेही मस्ट आहेत. तुमच्या व्हॅनिटीमध्ये हे तिन्हीही केमिकल्स असायलाच पाहिजेत.